नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण रामरक्षेचा अर्थ मराठीमध्ये बघतोय। रामरक्षा ही पुण्यवर्धन करणारी आहे। रामरक्षेमध्ये जे जे काही रामाचे गुण आले आहेत त्या गुणाला अनुसरून जे काही व्यक्तित्व रामरक्षेत आहे त्या मागील मतित अर्थ काय, त्यातून रामरक्षा ही आचरणात कशी उतरवावी, त्या रामांकडून एखादा गुण आपण घेतला रामरक्षेच्या माध्यमातून तर कसा घ्यावा, त्या विचारावर चिंतन आपण करत आहोत। राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्याबरोबर राम हा गुणांनी कारक आहे। तो गुण आपल्या आचरणात उतरवावा हे रामरक्षेचा उद्देश आहे। मग त्यामध्ये आपण आता पुढील भागात म्हणजे या भागामध्ये पुढच्या श्लोकांचा अर्थ बघून त्या मागच्या गूढ अर्थाचा मतित अर्थाचा अर्थ आपण आता जाणून घेऊ। तर घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलहा हा श्लोक आहे। तर यामध्ये रामांचा कुठला गुण आला आहे जो गुण आपण रामरक्षेतून घ्यावा, आचरणात आणावा। तर घ्राणम पातु मखत्राता म्हणजे घ्राण म्हणजे नाक, जे नाकाचं रक्षण कोणी करावं? मखत्राता। मखत्राता म्हणजे काय? तर मख म्हणजे यज्ञ, यज्ञाचा रक्षण करणारा जो राम स्वरूप आहे त्या रामाने माझ्या नाकाचं रक्षण करावं। मग इथे नाकाचं रक्षण मखत्राता स्वरूपातल्या रामाने करावं म्हणजे काय? तर यज्ञाचं रक्षण करणारा, यज्ञाचं संरक्षण करणारा जो राम आहे त्या रामाने नाकाचं रक्षण करावं। मग नाकाचं रक्षण कसं होणार? तर यज्ञाच्या स्वरूपाने। यज्ञ याग जेव्हा केले जातात, यज्ञामधून प्राणवायूची निर्मिती होते, पोषक वातावरण निर्माण करणारा यज्ञ आहे। मग अशा यज्ञाचं संरक्षण कोणी केलंय? ते रामाने केलंय। विश्वामित्रांनी जे जे यज्ञ केले त्या त्या यज्ञाचं संरक्षण करायचं कार्य रामाने केले आहे। आणि अशा रामाने काय करावं? तर माझ्या नाकाचं रक्षण करावं। मग ते नाकाचं रक्षण कसं होणार? तर मुबलक प्रमाणात पोषक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे। ते कशातून होणार? तर यज्ञातून होणार। कारण यज्ञ हा समृद्ध करणारा आहे, वातावरण चैतन्यमय करणारा आहे। वातावरण शुद्ध करणारा कोण आहे? तर यज्ञ आहे। मग एक तर तुम्ही रामाचा कुठला गुण घ्यायचा? तर यज्ञ करते व्हा, यज्ञामध्ये सहभाग नोंदवा किंवा यज्ञाचे संरक्षण करते व्हा, हा गुण रामाकडून आपण यातून घ्यायचा आहे। म्हणजेच राम नाकाचं रक्षण कसं करणार? तर यज्ञाचं संरक्षण करणारा राम करतोय, म्हणजेच प्राणवायूची निर्मिती करणारा राम। म्हणून यज्ञ रक्षण करते व्हा किंवा यज्ञ करते आपण झालं म्हणजेच आपल्या नाकाचं रक्षण होणार, म्हणजेच पोषक वातावरण निर्माण होणार। हा गुण यज्ञाचा रक्षण करणारा राम, हा गुण आपण अंतरात उतरवून यज्ञाचे संरक्षण करते झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ। त्यामागचा मतित अर्थ हा आपण घ्यायचा। पुढचा मुखम सौमित्री वत्सला। तर इथे माझ्या मुखाचं रक्षण कोणी करायचंय? तर सौमित्र वत्सल जो राम आहे त्या रामाने करायचं आहे। तर सौमित्र ही रामाची माताच आहे। मग सौमित्र या शब्दाचा अर्थ जर आपण बघायला घेतलं तर सौमित्र म्हणजे मित्रत्वाचा भाव ठेवणारा, मैत्री करणारा, मित्रत्वाचं नातं निर्माण करणार असं आपण वागलं पाहिजे। आपलं वागणं बोलणं असं पाहिजे की तिथे मैत्रभाव प्रगट होईल। कोण आपला शत्रू असेल पण त्याबद्दलचा मैत्रभाव टिकवता आला पाहिजे, आपले अधिकाधिक मित्र पाहिजे। सौमित्र वत्सलहा या शब्दाचा मागचा अर्थ आहे आपल्या अडचणीत संकटाला सावरणारा कोण असेल तर तो मित्र असेल। मग मित्र कसे तयार करावे, मित्र कसा असावा, मित्रत्वाचा तो गुण या सौमित्र वत्सल रामाकडून आपण घ्यायचा आहे। आणि मग आपल्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारचे मित्र आपल्याला लाभतील असं आपलं वागणं पाहिजे, असा गुण या रामाकडून घ्यायचा आहे। कुठल्या रामाकडून? सौमित्र वत्सल जो राम आहे त्याकडून। म्हणजेच आपलं बोलणं चांगलं पाहिजे, त्याने आपल्या मुखाचं संरक्षण होणार आहे
आपला मैत्रभाव चांगला पाहिजे प्रत्येकाप्रती, तर आपलं मुखाचं संरक्षण होणार आहे. मुखाचं संरक्षण हे चांगलं बोलण्यातून होणार आहे, मित्र तयार करण्यातून होणार आहे, चांगलं बोलण्याने होणार आहे. हा चांगलं बोलण्याचा आणि मैत्री वाढवायचा, मित्रत्व टिकवण्याचा जो काही गुण आहे तो रामाकडून आपण घ्यायचा आहे. कुठल्या रामाकडून? सौमित्र वत्सला. अशा प्रकारे या श्लोकामध्ये 2 गुण रामाचे आपण घेतले. ते कुठले गुण घेतले? तर यज्ञाचं संरक्षण करणारा राम, त्याकडून यज्ञाचे रक्षण करते किंवा यज्ञ करते आपण व्हायचंय. दुसरा गुण सौमित्र वत्सला, उत्तम प्रकारचे मित्र, इतरांप्रती मैत्रत्वाचा भाव कसा निर्माण होईल हा विचार कुठल्या रामाकडून घ्यायचा आहे? तर सौमित्र वत्सल राम. अशा प्रकारे या रामरक्षेचा मतित अर्थ, गूढ अर्थ आपण कुठला घ्यायचा आणि रामरक्षा आचरणात कशी उतरवायची त्याचा उत्तम भाष्य आपण या ठिकाणी केलं. रामरक्षा जेवढी पुण्यवर्धक आहे तेवढं आचरणात आणल्यानंतर आपली उत्तम प्रगती आणि मर्यादा पुरुषोत्तमाप्रमाणे आपलं वागणं होईल. अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून घडेल. या ठिकाणी आपण थांबू. पुढचा व्हिडिओमध्ये पुढच्या श्लोकांचा अर्थ बघू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.